तुम्ही कुणबीचं तुमचं 16%, त्याच्यानंतरचं तुमचं 90चं दिलेलं 16% हे जे उपवर्ग करून दिलंय 1994 ला ते घालणार, 89-90 ला जे मंडल कमिशनने दिले तेही घालणार, आणि ज्या पोट जाती घातल्या त्याच्यानंतर कोणत्या शिफारस नाही, कोणती समिती नाही, काय नाही, मागा सिद्ध केलेलं नाही, हे आता 2-250 जाती एका दणक्यात बाहेर काढ. मला पुन्हा सांगतो, ओबीसी बांधवाला तुमच्या नेत्याला सांगा, तो ह्यामुळं आमचं वाटोळं करू नको म्हणा. तो राजकीय फायद्यासाठी एकोटाने करतोय. यावल्यावाला गोरगरीब ओबीसीचं आम्हाला वाटोळं करायचं नाही. तो चॅलेंज करून आमचं आरक्षण घालवायलाय. त्याला सांगा मराठ्यांचं कुणबी आरक्षण आणि 10% आरक्षण घालू नको. आणि तो जर चॅलेंज करायला लावलं लोकाला तर मग मराठी सुद्धा आपलं ओबीसीचं आरक्षण सगळं घालतील. तो ह्यामुळे आमचं वाटोळं नको. मी ओबीसीचं वाटोळं करणार नाही, चॅलेंज करणार नाही त्यांचं आरक्षण. पण त्यांनी जर केलं तर मग मी सोडणार नाही. मोठ्या प्रमाणावरती ओबीसीचे दाखले कुणबीचे जर निघत असतील तर कुठेतरी मनोज जरांगे पाटलांचं यामध्ये यश आहे, त्यांना एक सक्सेस मिळतोय असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, आमची पहिल्यापासून मनोज जरांगेंचं सक्सेस अनसक्सेस हे त्यांच्या वॉलवरून फेसबुकवरून तुम्हाला बघायला भेटतंय. त्यांनी आत्ता गावगाड्यातल्या काही ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत, त्याचंही क्रेडिट घेतलेलं आहे. त्याचबरोबर UPSC मधल्या यादीमध्ये काही मराठा बांधव सिलेक्ट झालेले आहेत, त्याचंही क्रेडिट जरांगेंनी घेतलेलं आहे. मग हे जर खरं असेल, हे जर वास्तव असेल, आणि आत्ता निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या जर 8 लाखाहून, बघा किती आकडा आहे तो, 8,25,851 जर कुणबी प्रमाणपत्र इश्यू झाले असतील तर मला वाटतंय जो सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षमध्ये असणारा ओबीसी आहे त्याचं आरक्षण संपलेलं आहे. आणि जरांगेंचं आंदोलन दुर्दैवानं यशस्वी झालंय असंच म्हणावं लागेल. जर एवढे सर्टिफिकेट दिले गेले असतील तर. मी माझ्या सांगोल्यामधून बोलतोय, मी माझ्या सोलापूर जिल्ह्यामधून बोलतोय. सोलापूर जिल्ह्यामधल्या कितीतरी आमदार, खासदार, मंत्रीपद, वेगवेगळ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांच्या घरामध्ये सुद्धा कुणबींची सर्टिफिकेट इश्यू झालेली आहे. देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं की मी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागून कुठतरी मला असं हे बघा, ज्या लोकांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण दिलं जावं असं जी माणसं म्हणलेले आहेत त्यांची यादी आमच्याकडे आहे. मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत की वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असोत किंवा विरोधी पक्षामध्ये असोत किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख असोत. उद्धवजी ठाकरेंचं सुद्धा हेच वाक्य आहे, शरदचंद्रजी पवारांचं हेच वाक्य आहे, सुप्रिया सुळेंचं हेच वाक्य आहे, पंकजाताई मुंडेंचं हेच वाक्य आहे. मग 8,25,851 सर्टिफिकेट कुणब्यांची जर अर्लियर सुधीर शिंदे असोत किंवा अजून कोण असोत, अर्लियर नोंदींच्या द्वारे, अर्लियर इन्फॉर्मेशनच्या द्वारे जर एवढे सर्टिफिकेट ओबीसीमधून इश्यू झाले असतील तर ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागला नाही याचं उत्तर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नंतर सर्व पक्षाच्या प्रमुखांनी द्यावं. कारण